मित्रांनो, या श्रावण महिन्यात आपल्याला दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्या शिवलिंगासमोर आपल्याला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय श्रवण पठण करायचा आहे। माझा शालिनी भक्तिसागरवर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे। तो अध्याय खूप पॉवरफुल आहे आणि या श्रावण महिन्यात 11वा अध्याय आणि मृत्युंजय मंत्र हे दोन पण तुम्ही दररोज केले तरी पण आपले दीर्घ आयुष्य, धन धान्य, कीर्ती, मान सन्मान, आपले मुलं, नवरा, आपण कुठे जाऊ तरी पण आपल्या मान प्रतिष्ठेत वाढच होईल आणि आपण जे काही बोलू ते आपण बोलण्यावर कोणी पण लक्ष ठेवेल। म्हणून हा उपाय नक्की करा। पार्थिव शिवलिंगाची पूजा करा। कापूर आणि लवंग दररोज घरात जाळा। जर दररोज आपण कापूर आणि लवंग घरात जाळलं तर निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि महालक्ष्मी आपल्या घरात वास राहते। तर या कापूर आणि लवंग आपल्या दरवाजावर नक्की जाळायचं आहे। दीप अमावस्येला सुद्धा तुम्हाला कापूर आणि लवंग श्री स्वामी समर्थ या